स्वतंत्रवीर सावरकर मित्र मंडल पनवेल के अध्यक्ष तथा नगर सेवक प्रथमेश सोमन का 24वां जन्मदिन शुक्रवार को सामाजिक उपक्रम द्वारा मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में जिला स्तरीय अंतर्राष्ट्रीय वक्तृत्व प्रतियोगिता का आयोजन किया गया था, जिसका पारितोषिक वितरण समारोह पनवेल स्थित तथास्तु सभागृह में संपन्न हुआ। इस पारितोषिक वितरण समारोह के लिए शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, तालुका प्रमुख रामदास पाटिल, शेकाप के शहर सचिव तथा नगर सेवक नितिन पाटिल, पूर्व तालुका प्रमुख माधव भिड़े, चंद्रशेखर सोमन, नगर सेविका सुनंदा पाटिल, स्वयं प्रथमेश सोमन आदि गणमान्यों सहित मंडल के सदस्य, पदाधिकारी, अध्यापक, अभिभावक तथा विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बबनदादा पाटिल ने प्रथमेश सोमन का जन्मदिन की बधाइयां दी। जिल्हा प्रमुख या नात्याने माझ्या कुटुंबियातर्फे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नितीन पाटील यांनी सांगितलं आणि प्रथमेशच्या पण बोलण्यात आलं, हल्लीचे वाढदिवस म्हणजे ऑर्केस्ट्रा काही वेगळ्या प्रकारे लोक गर्दी जमवणं असा हा प्रकार होत असतो आणि प्रथमेश तुझ्या वाढदिवसाला शोभेल असा आज तुम्ही आज स्पर्धा घेतलेली आहे। का तुझं आयुष्य वाढत असताना दुसऱ्यांचे आयुष्य पण फुलवाचं काम तू आज केलेलं आहे। वहीं नितिन पाटिल ने भी प्रथमेश सोमन को जन्मदिन की बधाइयां देते हुए कहा कि जो सामाजिक पहल जन्मदिन के उपलक्ष्य में की गई है वो सराहनीय है। प्रथमेश सोमन यांचा आज वाढदिवस, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ त्यांचा वाढदिवस हा अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा केल्याबद्दल मी त्यांच्या सर्व तरुण सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण वाढदिवस खूप साजरे होतात, पण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची बांधिलकी जपण्याचा संदेश आपण सर्व तरुण सहकाऱ्यांनी आज सर्व पनवेलकरांना दिला। प्रथमेश सोमन हा खरं खूप धडपड्या असा कार्यकर्ता, सतत भाई हे करू भाई ते करू, पण मी त्याला नेहमी सांगत असतो थोडंसं सावकाश चाल, थोडंसं सावकाश चाल, तुला अत्यंत उज्ज्वल असं भवितव्य आहे। तुला तुझ्या वडिलांचं राजकीय सामाजिक वारसा तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तुझा लहान भाऊ अभिनय जो माझा सर्वात जास्त आवडता कार्यकर्ता आहे त्याचा खूप सहकार्य तुला आहे। तुझ्या सर्व तरुण सहकार्यांचं तुला चांगलं सहकार्य आहे। तुला मी माझ्या शेतकरी कामगार पक्षाकडनं माझ्या कुटुंबियांकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों विद्यार्थियों को सम्मानित किया गया।